2-3 दिवसांपूर्वी एक व्हिडिओ पोस्ट केला होता की कुठल्या कुठल्या एक्सपेक्टेड जाहिरातीच्या पुढच्या 2-4 दिवसामध्ये, 8 दिवसामध्ये, महिन्याभरामध्ये आहेत आणि त्याचे एक्सपेक्टेड डेट पण सांगितले होते. त्याच्यामध्ये IDBIच्या 2 जाहिराती सांगितल्या होत्या, युको बँकेची एक सांगितली होती आणि NICLची. त्यातली पहिली युको बँकेची LBOची लोकल बँक ऑफिसरची जाहिरात जी आहे ही जस्ट आज प्रसिद्ध झाली. युनियन बँक ऑफ इंडियाने अशी एक जाहिरात मागे काढली होती. त्यानंतर इंडियन बँकेने सेम जाहिरात जी आहे युको बँकेसारखी लोकल बँक ऑफिसरची काढली होती. सर हे लोकल बँकेच्या ऑफिसरची जागा अशा नेमक्या का काढतायत, हे लोक का लोकल बँक ऑफिसर रिक्रूट करतायत? तर त्याच्या मागचं रिझन असे की त्या स्टेटमध्ये जर लँग्वेज माहिती असलेला कॅन्डिडेट असेल तर तो त्या लोकल कॅन्डिडेट्सला सुद्धा किंवा लोकल कस्टमरला सुद्धा जवळचा वाटतो आणि त्याच्यातून बिझनेस होण्यासाठी किंवा बिझनेस करण्यासाठी ट्रस्ट तयार होतो. त्यामुळे हे लोकल बँक ऑफिसरची रिक्रुटमेंट जी ती प्रत्येक बँक ऑलमोस्ट करतायत. तर लोकल टॅलेंट पूल आहे, बाकी दुसऱ्या सच काही नाही. चांगली गोष्ट आहे, ठीक आहे. IBPSच्या माध्यमातून वेगवेगळे रिक्रुटमेंट होत आहेत, सोबत अशा आणखी वेगवेगळे रिक्रुटमेंट होत आहेत, आणखी अपॉर्च्युनिटीज आपल्या मुलांना भेटत आहेत. याला असं पॉझिटिव्हली घेऊया पुढे जाऊया. तर त्याबद्दल तर या सेशनमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती मिळेलच. शेवटपर्यंत बघा. कुठले पॉईंट्स डिस्कस करणार आहे, जसं मी आता लोकल बँक ऑफिसर बद्दल बोललो ते असेल. वॅकन्सीज किती आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया कोण आहे, सिलेक्शन प्रोसेस काय काय, कोण अप्लाय करू शकतं, सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, एक्झामचा पॅटर्न कसा आहे, एक्झामची फीस, एक्झाम सेंटर, इम्पॉर्टंट डेट्स आणि कॉमन डाऊट्स, अशा पद्धतीने वन बाय वन सगळे पॉईंट्स आहेत हे डिस्कस करूया या सेशनच्या माध्यमातून. सगळ्यात पहिल्यांदा जसं मी अगोदरच लोकल बँक ऑफिसर नेमकं काय आहे आणि कशा पद्धतीने काम काय असणार आहे, तर ऑफकोर्स जे प्रोबेशनरी ऑफिसरचं काम असतं, असिस्टंट मॅनेजर ज्याला आपण म्हणतो, तर तेच ॲज गुड ॲज काम जे आहे डे टू डे वर्किंगमध्ये ऑथोराईज करणं, क्यू काढणे, त्यानंतर कस्टमर सोबत इंटरॅक्शन ठेवणे, त्यानंतर लोन रिकमेंड करणे, लोन डिस्बर्स करणं तर ब्रँच मॅनेजरचं काम असतं, लोन रिकमेंड करणे, त्यानंतर अजून काय सांगू शकतो आपण, क्लरिकल कॅडरकडून काम करून घेणे, मॅनेजमेंट लेवलचं काम असेल, जबाबदारीचं काम असतं ऑफिसर कॅडरचं. त्यानंतर अप्रूव्ह ऑथोरायझेशन करणे, त्या विषयावर अगोदरच बोललो. तर या पद्धतीचं काम आहे. रिकव्हरी करणे हे एक काम आहे. बँकांचे प्रोडक्ट प्रमोट करणे, बँकांचे काही वेगवेगळे प्रोडक्ट असतील तेही प्रमोट करणे, तर हे बँक ऑफिसरचं काम आहे ऑफकोर्स लोकल बँक ऑफिसरचं. आता याच्या वॅकन्सीजबद्दल जर बघितलं तर एकूण 250 वॅकन्सीज बघा, 250. पण जसं की महाराष्ट्र स्टेट वाईज आहे किंवा स्टेट वाईज आहे, गुजरातला 57 वॅकन्सीज आहेत आणि हायेस्ट नंबर ऑफ वॅकन्सीज ज्या आहेत या महाराष्ट्राच्या वाट्याला आहे. ज्या विद्यार्थ्यांना मराठी लिहिता बोलता वाचता येतं किंवा लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट उद्या जाऊन भविष्यात पास होऊ शकतात, असे विद्यार्थी यासाठी एलिजिबल आहेत, असे विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतात. मग महाराष्ट्रासाठी 70 वॅकन्सीज आहेत. तर वॅकन्सीजबद्दल एकदम क्लॅरिटी आली. पुढे जाऊया. एलिजिबिलिटी क्रायटेरिया, कोण अप्लाय करू शकतं. बघा, कोण अप्लाय करू शकतं, तर याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. एलिजिबिलिटीमध्ये पहिलं मी म्हणतो एज लिमिट. तर एज लिमिट जी आहे ही आहे 20 ते 30 वर्ष, 20 to 30 इयर्स. सर 20 ते 30 वर्ष आहे, पण जर मी OBC कॅटेगरीचा कॅन्डिडेट असेल तर मग तुम्हाला +3 म्हणजे 33 पर्यंत अप्लाय करता येतं. सर मी SC कॅटेगरीचं किंवा ST कॅटेगरीचं कॅन्डिडेट असेल तर मग +5 म्हणजे 35 पर्यंत अप्लाय करता येतं. सर मी जनरल कॅटेगरीचा कॅन्डिडेट असेल तर 30 पर्यंत. बघा, कमीत कमी 20 वर्ष, जास्तीत जास्त 30 वर्ष. तुमचा जन्म जो आहे हा 2 जानेवारी 1995च्या अगोदर झालेला नसावा. म्हणजे 2 जानेवारी 1995च्या पूर्वीची डेट असेल तरी तुम्ही एलिजिबल नाही आहे आणि 1 जानेवारी 2005 नंतरची डेट असेल तरी तुम्ही एलिजिबल नाही आहे. पण 1 जानेवारी 2005 नंतर आणि 2 जानेवारी 1995च्या अगोदर, यापूर्वी, यानंतर, म्हणजे या नंतरचा जन्म आणि या अगोदरचा जन्म जर तुमचा असेल तर मात्र तुम्ही अप्लाय करू शकता. याच्यानंतर 1995 नंतर, 2 जानेवारी 1995 नंतर जन्म झालेला असेल तर अप्लाय करू शकता. यापूर्वी झालेला असेल तर करू नाही शकत, बरोबर. जनरल कॅटेगरीसाठी बोलतोय, OBC कॅटेगरीसाठी +3, SC ST कॅटेगरीसाठी +5 ही एज लिमिटची एक्झम्पशन आहे. आणि यापूर्वी जर तुमचा जन्म झाला असेल तर अजून तुमचं वय लहान आहे, 20 वर्ष भरत नाही, मग तुम्ही पण अप्लाय करू शकत नाही, अशा पद्धतीने आहे. बाकी PWD कॅन्डिडेटसाठी हीच वयोमर्यादा जी आहे ही 30 पर्यंत आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन, आता हे झालं एज. एलिजिबिलिटीमध्ये अजून येते एज्युकेशनल क्वालिफिकेशन, शैक्षणिक पात्रता. आता शैक्षणिक पात्रतेमध्ये यासाठी पाहिजे कोणत्याही शाखेचा पदवीधर, वयोमर्यादा सांगितलं 20 ते 30 वर्ष. आता शैक्षणिक पात्रता जर बघितलं तर ते आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर, एनी ग्रॅज्युएट. आता एनी ग्रॅज्युएटमध्ये पण
कधीपर्यंत ग्रॅज्युएशन पूर्ण असावं? सर मी फायनल इयरला आहे, तुम्ही अप्लाय करू शकतो का? तर नाही, तुम्ही अप्लाय करू शकत नाही. स्टील या विषयावर मी पुढे बोलतोच. एकच मिनिट थांबा, इथपर्यंत येऊ द्या. नोटिफिकेशन फार उलटं सुलटं बनवलं यांनी यावेळेस, कारण एज्युकेशनल क्वालिफिकेशन अगोदर पाहिजे दादांनो, शेवटी टाकून दिलं. बघा, एज्युकेशनल क्वालिफिकेशन ॲज ऑन 1 जानेवारी 2025 म्हणजे काय? म्हणजे याचा अर्थ असा आहे की 1 जानेवारी 2025च्या अगोदरच तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं असलं पाहिजे. सर मी यावर्षी फायनल इयरला आहे, नाही फॉर्म नाही भरता येणार. जर तुमचं ग्रॅज्युएशन 1 जानेवारी 2025च्या अगोदर निकाल लागलेला असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑर एनी इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन. म्हणजे ग्रॅज्युएशन मग ते ओपन युनिव्हर्सिटीतून असलं तरी चालेल, असं काही नाही की फुल टाइम डिग्रीज पाहिजे. कॅन्डिडेट मस्ट पजेस अ व्हॅलिड मार्कशीट, डिग्री सर्टिफिकेट अँड इंडिकेट पर्सेंटेज मार्क्स ऑब्टेन इन ग्रॅज्युएशन व्हाईल रजिस्टरिंग द डेट ऑफ पोझिशन, डेट फॉर द पोझिशन. म्हणजे यावेळेस तुम्ही जेव्हा फॉर्म भरताय तर फॉर्म भरताना तुमच्या हातात डिग्री पाहिजे, तुम्हाला पूर्ण फायनल इयरचे पर्सेंटेज माहिती असले पाहिजे. ठीक आहे, ते हे क्लिअर झालं. सिलेक्शन प्रोसेस काय? आता सिलेक्शन प्रोसेस जर तुम्ही बघितलं त्याच्यात सिंगल एक्झाम आहे. सिंगल एक्झाम म्हणजे प्री मेन्स नाही आहे, सिंगल एक्झाम. सिंगल एक्झाम झाली, एक्झाम पास झालात की तुमची लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट होणार, किंवा 10वी किंवा 12वीला जर तुमचं 12वी मराठी असेल तर तुमची लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट पण नाही होणार. एक्झाम झाली की सेम डेला लँग्वेज एक्झाम संपल्यानंतर पास झाल्यावर लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट आणि इंटरव्ह्यू या दोन्ही गोष्टी होणार. जर सर एक्झाम संपल्यानंतर मी पास झाल्यावर हे वेगवेगळं होईल का एकत्र होईल? तर मी म्हणतो हे एकत्र होईल. ज्या दिवशी लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट किंवा 10वी 12वीचं मार्क मग दाखवलं की लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट सुद्धा द्यायची गरज नाही. 10वी आणि 12वीला जर तुमचं मराठी असेल तर तुम्हाला लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट द्यायची गरज नाही, मग तुम्ही डायरेक्ट इलिजिबल आहात. ठीक आहे. बाकी ज्या दिवशी लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट होईल त्याच दिवशी तुमचा इंटरव्ह्यू कंडक्ट करण्यात येईल. जर तुमचं 10वी 12वी मराठी नसेल, 10वी 12वी मराठी असलं बोर्ड सर्टिफिकेट किंवा 10वीचं मार्क मेमो दाखवा, 12वीचं मार्क मेमो दाखवा आणि डायरेक्टली इंटरव्ह्यूला अपियर व्हा. अशा पद्धतीने यांची सिलेक्शन प्रोसेस आहे. सर एक्झाम पॅटर्न नेमका कसा असणार आहे? बघा, एक्झाम पॅटर्नमध्ये 4 विषय आहेत. 4 विषय सिंगल एक्झाम आहे. क्वांट, रिजनिंग, इंग्लिश आणि जी आहे. क्वांट, रिजनिंग, इंग्लिश आणि जी आहे. आणि यावेळेस थोडासा पॅटर्न त्यांनी चेंज कसा केला की निगेटिव्ह मार्किंग तर आहे पण सेक्शनल कट ऑफ नाही ठेवले. बघा, सेक्शनल कट ऑफ नाही ठेवले. डायरेक्ट वॅकन्सीजवर आलो का? IBPS नोटिफिकेशन मस्त असतं, कुठेही क्लिक केलं बरोबर ती जाता येतं. थोड़ा दिमाग लगाएंगे अभी. कोण ते असं? चला ठीक आहे, डायरेक्ट सांगून देतो, डोक्याला ताण नको. चल डायरेक्ट सांगतो. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड प्लस डी आहे, याचे 35 क्वेश्चन आहे 60 मार्कांना. त्यानंतर लॉजिकल रिजनिंगचे 40 क्वेश्चन आहे, एकच मिनटं, 60 मार्कांना क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर इंग्लिशचे 40 क्वेश्चन 40 मार्क आणि जीएचे जनरल अवेअरनेसचे 40 क्वेश्चन 40 मार्क. असे 200 मार्कांचा हा पेपर आहे. इथं एल आर आणि कम्प्युटर एकत्र वाचलं की नाही वाचलं मला एक्झॅक्ट आठवे ना. एकच मिनटं थांबा, यावेळेस थोडं काय झालं, जरा घाई गडबड होती. तुम्ही प्रॉपर PPT बनवले नाही. नॉर्मली PPT बनवले की मग ती सिक्वेन्स लागून जाते, मग ताण राहत नाही. एक्झामचा जो पॅटर्न आहे
आणि त्यात कंट्रोल F पण होईना. हा बघा. तर रिझनिंग आणि कम्प्युटर 45 क्वेश्चन 60 मार्क, जनरल अवेअरनेस 40 क्वेश्चन 40 मार्क, इंग्लिशचे 35 क्वेश्चन 40 मार्क आणि क्वांट आणि DIचे 35 क्वेश्चन 35 क्वेश्चन 40 मार्क, इंग्लिशचे 35 क्वेश्चन 40 मार्क आहे आणि LR प्लस कम्प्युटर हे 45 क्वेश्चन 60 मार्क आहे. तर अशा पद्धतीने हे 160 आणि 80 आणि 60 140 155 क्वेश्चन 155 क्वेश्चन आहे. हे नंबर ऑफ क्वेश्चन आहे आणि हे तुमचे मॅक्सिमम मार्क आहे. सोबत इथं सेक्शनल टायमिंग दिलाय बघा, सेपरेटली टाइम दिलाय. जर तुम्हाला रिझनिंग सोडवायचे तर 60 मिनिटांचा वेळ आहे, इंग्लिश सोडवण्यासाठी GS सोडवण्यासाठी 35 मिनिटांचा वेळ आहे, इंग्लिशसाठी 40 मिनिटांचा वेळ आहे आणि क्वांटसाठी 35 मिनिटांचा वेळ आहे. यावेळेस मी जर सांगितलं की थोडासा चेंज काय केला, चेंज असा केला देअर विल बी नो सेक्शनल क्वालिफाईंग मार्क्स, म्हणजे सेक्शनल कट ऑफ नाही आहे. म्हणजे तुम्हाला एखाद्या सब्जेक्टमध्ये पास व्हावा असं कंपल्सरी नाही. SBI वाल्यांनी हा जो पॅटर्न आणला होता ना प्रीसाठी किंवा मेन्ससाठी SBI क्लर्कला जो पॅटर्न आहे की सेक्शनल कट ऑफ नाही आहे, तर इथं पण बघा देअर विल बी नो सेक्शनल कट ऑफ क्वालिफाईंग मार्क, देर आर मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स ऑन ॲग्रिगेट अँड द मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स विल बी डिसाइडेड बाय द बँक. म्हणजे काय, उद्या तुम्हाला सब्जेक्ट वाईज पास नाही व्हायचं आहे, पण तुम्हाला ओव्हरऑल तर पास व्हायचं आहे आणि ते ओव्हरऑल पासिंग कशावर असेल, तो ओव्हरऑल पासिंग बँक डिसाईड करेल. आता जसं नॉर्मली इंटरव्ह्यूसाठी 1:3 किंवा 1:4चा रेशो घेतला तो, म्हणजे एवढ्या जागा आहेत, समजा 250 जागा आहेत, 1:4चा रेशो घेतला तर 1000 लोकांनी घ्यायचे, मग वरचे 1000 लोकही घेऊन टाकतील. तर अशा पद्धतीने एकदम मोठे तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. बाकी एक्झाम प्रोसेस समजलं, एक्झाम पॅटर्न समजला. एक्झामची फीस जर तुम्ही जनरल OBC कॅटेगरी बिलॉंग करत असाल तर 850 रुपये एक्झामची फीस आहे. जनरल OBC आणि EWS कॅटेगरीसाठी जर तुम्ही बिलॉंग करत असाल कॅटेगरीमधून तर 850 रुपये फीस आहे. जर तुम्ही SC ST कॅटेगरी बिलॉंग करत असाल तर मग 175 रुपये फीस आहे. एक्झामची फीस जी आहे, जर तुम्ही जनरल EWS किंवा OBC कॅटेगरी बिलॉंग करत असाल तर 850 रुपये फीस आहे. जर तुम्ही SC आणि ST कॅटेगरी बिलॉंग करत असाल तर 175 रुपये फीस आहे. सर इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत? इम्पॉर्टंट डेट्समध्ये जर तुम्हाला बघायचं झालं तर एक्झामची डेट मी तुम्हाला अगोदरच सांगितली. फॉर्म भरण्याची तारीख जी आहे ही एकदम तुम्हाला सुरुवातीला दिसेल की फॉर्म कधीपासून चालू होत आहे. बघा सध्या फॉर्म चालू झालेत आजपासून, म्हणजे 16 जानेवारीपासून तर 5 फेब्रुवारीपर्यंत लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन आहे. म्हणजे आजपासून फॉर्म भरणं चालू झाले आणि 5 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता. 5 फेब्रुवारी लास्ट डेट आहे, म्हणजे 15 आणि ते 5 20 दिवस 20-21 दिवसापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. सर एक्झामची डेट टेंटेटिव्हली तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की 6 एप्रिलला मोस्ट प्रोबेबली ही एक्झाम होईल. 6 एप्रिलला होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. ठीक आहे. बाकी अजून जर समजून घ्यायचं एक्झाम सेंटर, तर एक्झाम सेंटर अक्रॉस महाराष्ट्रामध्ये आहे. नांदेड आहे, संभाजीनगर आहे, अमरावती आहे, नागपूर आहे, मुंबई आहे, पुणे, मुंबई पुण्यामधले दोन्ही सेंटर्स आहेत, आपलं आयॉन डिजिटलचे सगळे, कोल्हापूर आहे. तर बऱ्यापैकी जे IBPSच्या एक्झामला सेंटर असतात ऑलमोस्ट सगळे सेंटर इथं LBO साठी सुद्धा आहेत. आता कॉमन डाऊटबद्दल जर समजून घ्यायचं तर सर याला निगेटिव्ह मार्किंग आहे का? तर हो, निगेटिव्ह मार्किंग आहे. तर निगेटिव्ह मार्किंग किती आहे? तर निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4. निगेटिव्ह मार्किंग म्हणजे 4 क्वेश्चन चुकले की 0.25 मार्क जातील, एक मार्क जातील, किंवा एक क्वेश्चन चुकला तर 0.25 मार्क निगेटिव्ह होतील. तर निगेटिव्ह मार्किंग याला डेफिनेटली आहे. दुसरा डाऊट असतो नॉर्मली मुलांचा की सर अशा ऑफ द ट्रॅक एक्झाम मी फॉर्म भरावा का? आता जर मला विचारत असाल तुम्ही म्हणलं भरलाच पाहिजे. त्याच्यामागचं कारण असे की 70 जागा पूर्ण महाराष्ट्रासाठी आहेत. बरोबर. पहिला मुद्दा ऑफिसर कॅडरचा जॉब आहे. दुसरा मुद्दा, तिसरा मुद्दा युको बँकेचं कल्चर एकदम चांगलं आहे, म्हणजे इथं एकदम कॉर्पोरेट कल्चर नाही. चौथा मुद्दा युको बँक खेड्यापाड्यात नाही आहे, या अर्बन एरियामध्येच आहे, त्यामुळे शहरात जॉब मिळण्याचे चान्सेस खूप चांगले आहेत. पाचवा मुद्दा, इथं यांचं सॅलरी स्ट्रक्चर पण चांगलं आहे. नॅशनलाइज बँक आहे शेवटी, ऑफकोर्स सॅलरी स्ट्रक्चर यांची स्टार्टिंग सॅलरी जी आहे ही अराउंड 65-70 हजारांच्या आसपास, म्हणजे वरच असेल डेफिनेटली. ठीक आहे. तर या पद्धतीने हा जॉब करावा का, फॉर्म भरावा का? तुम्ही म्हणेल हो भरायला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा बघा, 10 एप्रिलला तुमची SBI क्लर्कची मेन्स एक्झाम आहे. बरोबर आहे. 10 एप्रिलला SBI क्लर्कची मेन्स एक्झाम आहे. याची जर मेन्सची तयारी करायची आहेत का? तर नाही. SBI क्लर्क मेन्सची तयारी केली की ऑटोमॅटिकली याची तयारी होऊन जाईल. म्हणजे असं म्हणू शकतो आपण की एका दगडात 2 पक्षी मारला जाणार आहे, त्यामुळे डेफिनेटली हा फॉर्म भरलाच पाहिजे. तर तोही काही कन्सर्न नाही आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, बँक कशी आहे? तर बँक खूप चांगली आहे, बँकेचं कल्चर पण चांगलं आहे, कॉर्पोरेट कल्चर नाही आहे सध्या अजून, बँकेचं कल्चर खूप चांगलं आहे त्या मानाने. ठीक आहे. तर असे काही मुद्दे आहेत, त्यामुळं हा फॉर्म डेफिनेटली प्रत्येकाने भरला पाहिजे आणि मी म्हणेल भराच, याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे. बाकी रिलेटेड काही डाऊट्स असतील माझा पर्सनल नंबर तुमच्याकडे आहे, त्या नंबरला कॉल मेसेज तुम्ही करू शकता. बिंदास्त फॉर्म भरा. चांगलं जॉब प्रोफाईल आहे, ऑफिसर कॅडरला आहे,
त्यामुळं ग्रोथ पण या पोस्टला आहे. म्हणजे असं नाही की क्लर्क आहे, ऑफिसर कॅडरचा जॉब आहे तर याला ग्रोथ पण आहे. हां, एक गोष्ट आहे सगळ्यात महत्त्वाचं, पुढचे 12 वर्ष तुमची कुठे ट्रान्सफर नाही होणार. याच्यामध्ये सांगितलं स्पष्ट की 12 वर्ष, किमान 12 वर्ष तुमची कुठेही ट्रान्सफर होणार नाही. प्रॉपर 12 वर्षांची सर्व्हिस आहे ही तुम्हाला याच राज्यामध्ये करायची आहे. म्हणजे ज्या स्टेटमध्ये तुमचं सिलेक्शन झालं बघा त्याच सिलेक्शन. प्रायर टू अ सिलेक्टेड कॅन्डिडेट शाल बी पोस्टेड विद इन द स्टेट अगेन्स्ट द वॅकन्सी दे आर सिलेक्टेड अप टू देअर प्रमोशन टू SGMS 4 किंवा 12 इयर्स ऑफ सर्व्हिस. म्हणजे जर तुमचं स्केल 4 पर्यंत सिलेक्शन होईपर्यंत किंवा 12 वर्षापर्यंत तुम्हाला स्टेट चेंज करायची गरज नाही. तर हा एक ॲडव्हान्टेज आहे. कॅनरा बँक सारखी बँक जी प्रत्येक 3-3, 4-4 वर्षांना बाहेर स्टेटमध्ये टाकते, तर IBPSच्या माध्यमातून जर तुम्हाला कॅनरा भेटली तर त्याच्यापेक्षा युको बँक कधीही परवडते. त्याच्यामागचं कारण तेच आहे की 12 वर्ष किंवा ऑफिसर स्केल 4 पर्यंत जाईपर्यंत तुमचं कुठेही प्रमोशन होत नाही. आणि या लेवलला जर तुम्ही गेलात तर बँकेच्या खूप चांगल्या लेवलला तुम्ही जातायत, मग तिथं तुमच्या बऱ्यापैकी ओळखी पाळखीने पण बऱ्यापैकी काम होऊन जातं. तर तुम्हाला मी तर म्हणतो आयुष्यभर स्टेट चेंज करायची गरज पडणार नाही. खूप रेअरली असं होईल की काही वर्ष तुम्ही गेलात आणि लगेचच्या लगेच वापस पण आलात. ठीक आहे, तर डेफिनेटली प्रत्येकाने हा फॉर्म भरला पाहिजे. मुद्दा असा आहे, मी जसं आता सांगितलं, एक नोट वाचून दाखवतो पुन्हा बघा. द कॅन्डिडेट सिलेक्टेड फॉर द पोझिशन LBO विल बी अलाउड टू पार्टिसिपेट इन द प्रमोशन ॲज पर द एक्सटेंड बँक प्रमोशन पॉलिसी फॉर जर्नलिस्ट ऑफिसर सब्जेक्ट टू द फुलफिलिंग प्रिस्क्राईब नॉर्म्स. म्हणजे काय, जे IBPSच्या माध्यमातून PO होतात, प्रोबेशनरी ऑफिसर होतात, तर त्या लोकांना जर जी प्रमोशनल पॉलिसी आहे ती सेम प्रमोशनल पॉलिसी तुम्हाला सुद्धा अप्लाय आहे. त्यामुळे बिंदास सगळ्यांना फॉर्म भरा. बाकी पगार जसं मी सांगितलं आहेच, सोबत तुमचे जे पण अलाउन्सेस आहेत हे सुद्धा डेफिनेटली मिळणार आहे. कारण मी पहिलेच सांगितलं की हा PO लेवलचा जॉब आहे. ज्या ऑफिसरला प्रमोशन मिळणार तेच प्रमोशन तुम्हाला मिळणार. जे पे अँड पर्क्स त्यांना मिळणार तेच तुम्हाला मिळणार. ज्या फॅसिलिटीज त्यांना मिळणार त्याच तुम्हाला मिळणार. ठीक आहे, तर सगळ्यांनी फॉर्म भरून ठेवा, एवढंच सांगणं आहे. बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर अँड बाय बाय.